नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। माइक थोड़ा वर घ्या सर। असं या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत होते, तर या शासन प्रवेश अत्यंत सरकारनं या विद्यार्थ्यांची वेगळी दखल घ्यायला पाहिजे होती। विद्यार्थ्यांच्या हे जे आंदोलन चालू आहे, या आंदोलन मध्ये जे होरपळणारी मुलं आहेत ती वय वर्ष 16 ते 18, 19, 20 या वयामधली मुलं आहेत। या मुलांवर खूप मोठा अन्याय अत्याचार होत आहे। जे वय शिक्षणाचं आहे, शिक्षण घेऊन पुढे जाण्याचं आहे, हे आपल्या देशाचं करिअर घडवणारा आणि भवितव्य घडवणारी मुलं आहेत। तुम्ही त्यांच्याबरोबर असं राजकारण करू नये। यामध्ये मी स्वतः एक पीडित आहे। माझा मुलगा अतिशय चांगला स्कोर घेतो, तरी सुद्धा त्याला नीट द्यावं लागतं। अतिशय दुःखद गोष्ट आहे। या मुलांनी जायचं कुठं, हक्क मागायचा कुठं, आणि जर सरकारचं बदलत असेल तर पुढे जाऊन करणार काय? या मुलांचं भविष्य काय? हा माझ्या सरकारला खूप मोठा प्रश्न आहे। तुम्ही ही जर पिढी अशी करत असाल तर त्या पोरांचं भविष्य काय होणार आहे? त्यामुळे आम्ही या जनता मंचाच्या आणि आंदोलन करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत। तुम्ही असा अन्याय करू नका आणि प्रत्येकांना असा त्रास देऊ नका। यामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीने उतरायला हवं आणि सरकारचा विरोध करायला पाहिजे। या भूमिकेमध्ये मी असं सांगेन की कष्टावर शिकलेल्या लढाईत लढत आहेत आणि त्या मुलाला खूप मार बसतोय, त्यांच्यावर अन्याय होतो, ते करू नका। आमची मुलं स्वतःच्या स्वाभिमानाने त्यांना त्याचं पैसे घेऊन करतात, त्यांना तुला पुढे करतात आणि स्वाभिमानाने शिकणाऱ्या पोरांना अन्याय अत्याचार करतात, करू नका। ही आई म्हणून त्यांना विनंती करते। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधात आपला आंदोलन करणे हे संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे। त्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचं काम हे शासनानं केलेलं आहे। हे शासनानं पोलिसांच्या मार्फत जे मुलांवर लाठी हल्ला केलेला आहे, त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो लाठी हल्ला एवढा अमानुष होता की त्या लाट्यांना खिळे लावून ते विद्यार्थ्यांना मारत होते, विद्यार्थ्यांना मारत होते, विद्यार्थिनीचे कपडे फाडत होते। या सर्व गोष्टीला जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा। पार पडले या ठिकाणी पेपर लीक झाला आणि देशाच्या लाखो विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। खऱ्या अर्थानं नीट एक्झाम देणारे सर्व विद्यार्थी हे अत्यंत परिश्रम घेऊन कठीण परिस्थितीतून ते अभ्यास करत असतात आणि आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करण्याची त्यांची जी पद्धती आहे ती पद्धती अवलंब करण्यासाठी या ठिकाणी काही धनधारी त्यांनी आणि शिक्षण सम्राटांनी माफी आणली। हा नीटचा पेपर लीक केला आणि देशामध्ये करोडो युवकांसाठी लाखो नुकसान झालं। याचा निषेधार्थ दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विद्यार्थी तरुण मित्र त्या ठिकाणी शांततेने मार्गाने आंदोलन करत असताना त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून विद्यार्थ्यांवरती हल्ला केला, लाठी हल्ला केला। त्यामध्ये अनेक विद्यार्थी कार्यकर्ते जखमी झाले आणि त्यामुळे लोकशाहीला कुठेतरी कलंक लावण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। याचा आपण पाहतो की समग्र देशभर तीव्र प्रमाणामध्ये निषेध होत आहे। खऱ्या अर्थाने हे पेपर लीक करणाऱ्यावर जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे। लवकरात लवकर हे लोक त्यांना जे शिक्षा करतो त्या शिक्षेची झाली पाहिजे। याच्यासाठी सोलापूर शहरामध्ये सोलापूर बार असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंच यांच्या वतीने वकिलांनी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। आज आम्ही सरकारला मागणी करत आहोत
की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत केंद्रीय, त्यांचा राजीनामा सरकारनं कुठल्या अर्थीमध्ये घेतलाच पाहिजे. कारण ज्या शिक्षण मंत्र्याला या देशाची शिक्षण व्यवस्था सांभाळता येत नाही, त्यांना खुर्चीवर राहण्याचा कधी अधिकार नाही. त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करीत आहोत की देशातील करोडो युवकांची ही मागणी की या ठिकाणी त्यांचं होणारं भविष्याचं नुकसान थांबवायचं असेल तर खऱ्या अर्थानं असा जे लोक आहेत जे पेपर लीक करतात आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम करतात अशा लोकांना वेळ भरासाठी भारतीय संविधानामध्ये कायद्यामध्ये जी काही तरतूद केली त्यानुसार या ठिकाणचे वाचकांना जास्तीत जास्त प्रकारचे शासन करावं तोपर्यंत आम्ही फक्त बसणार नाही या ठिकाणी आम्ही घोषणा करतात. धन्यवाद. अशी भूमिका आहे पोलीस प्रशासनाचा जबाबदार मानत नाही. कारण की पोलीस प्रशासन हे वरिष्ठ अधिकारी आहेत. गृहमंत्री असतील प्रधानमंत्री असतील यांच्या आदेशामध्ये त्यांनी कोणतीही कारवाई करत नाही. त्याच्यामुळे आम्ही यामध्ये पोलीस प्रशासनाला जबाबदारी मानत नाही. कारण की ते सरकारी नोकर आहेत आणि जे त्यांना सरकार आदेश करेल त्याप्रमाणे ते वागतात. तर यामध्ये सर्वात महत्वाचे कोण जास्त जबाबदार असेल तर एक नंबर नरेंद्र मोदी साहेब आणि 2 नंबर म्हणजे अमित शाह साहेब. कारण की विद्यार्थ्यांचे जे वोट आहे मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत होती किंवा जे कायदा प्रश्न निर्माण झाला होता. कायद्यावर निवडणुकीचा प्रश्न त्यांच्या हातातून सोडवायचा येत नव्हता. त्यामुळे त्यांना लाठीचार्ज करावं लागलं आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन संपुष्टात आणावं लागलं. तर हे संविधानामध्ये आपण जर 75वा स्वातंत्र्य दिवस बनवतो आणि लोकशाहीचं मोठे काम करतो. अशा परिस्थितीमध्ये संविधानाच्या विरोधात काम कर सरकार किंवा प्रधानमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा सर्व मंत्र्यांची संविधानाची शपथ घेऊन जेव्हा मंत्री बनतात ते असं म्हणतात संविधानाची शपथ घेऊन आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये कंपनीमध्ये काम करू. पण प्रॅक्टिकली जेव्हा आपण बघतो तेव्हा संविधानाच्या विरोधात सर्व सरकारनं या विद्यार्थ्यांची वेगळीच दखल घ्यायला पाहिजे होती. विद्यार्थ्यांच्या बाबासाहेब माईक थोडा वर घ्या सर. असे या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करत होते. विद्यार्थ्यांना शासन प्रवेश अत्यंत
ते दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधात आपला आंदोलन करणे हे संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचं काम हे शासनानं केलेलं आहे. हे शासनानं पोलिसांच्या मार्फत जे मुलांवर लाठी हल्ला केलेला आहे त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो लाठी हल्ला एवढा अमानुष होता की त्या लाट्यांना खिळे लावून ते विद्यार्थ्यांना मारत होते. विद्यार्थिनीचे कपडे फाडत होते. या सर्व गोष्टीला जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी वकिलांचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी पैदल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की भारत देशामध्ये मागील काही वर्षापासून जर आपण इतिहास पाहिला तर सुमारे 150पेक्षा जास्त अशा पद्धतीचे पेपर फुटीचे प्रकार या ठिकाणी भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमारे 150 वेळा पेपर फुटलेले आहेत. मित्रांनो, हा जो मोर्चा आहे हा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आहे, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाही आहे, परंतु या व्यवस्थेच्या विरोधात आहे. आपल्याला माहित आहे पोलीस प्रशासनामध्ये जर एखादा कर्मचारी चुकीचा कृत्य करतो तात्काळ त्याला निलंबित केलं जातं, त्याला बडतर्फ केलं जातं, राजीनामा करता येतो. आज पाहतो आपण की भारताची जी शिक्षण व्यवस्था आहे हे कोण मोडकळीस झालेली आहे. आपण अनेक वर्षापासून पाहतो टीईटीचा पेपर असला अनेक विद्यार्थी शिक्षक बनण्याच्या हेतूने ती परीक्षा देत दिवस रात्र कष्ट करून त्या ठिकाणी अभ्यास केलेला असतो. नीटचा पेपर जर आपण पाहिला तुमच्या अनेक कुटुंबातील मुलं मुली जे आहेत नीटचे पेपर एक विद्यार्थी डॉक्टर होण्याचा असतो आणि हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थी त्या परीक्षेची फी भरलेली असते. परंतु जर असे पेपर फूट झाले आणि मागच्या दाराने जर डॉक्टर होत असतील तर काय आपण अपेक्षा ठेवायची की आपला वैद्यकीय उपचार चांगला होईल, काय आपण पुढच्या भविष्याचा विचार करायचा की आपल्या मुलांना एज्युकेशन चांगलं मिळेल. जर प्रत्येक गोष्टी जर फुटून होत असेल आणि मागच्या दारातून पैशाचा प्रकार होऊन जर त्या ठिकाणी डॉक्टर शिक्षक काय होत असतील तर या व्यवस्थेला निषेध करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी जंतर मंतरवरती या ठिकाणी एक मागणी घेऊन बसले होते, काय त्यांची मागणी शिक्षण मंत्री आहे तो अपयशी ठरलेला आहे, प्रकार रोखू शकलेला नाहीये, त्यामुळे त्याला इस्तिफा द्या ही एक अपेक्षा होती, एक माफक मागणी होती. कुठल्याही प्रकारे त्यांना विचारांना धारा न देता त्यांच्यावर लाठीमार केला, त्यांचं आंदोलन जे विद्यार्थी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो मित्रांनो लाट्या त्यांना खाव्या लागल्या. त्यांनी काय चूक केली, हातात कुठला दगड नाही, कुठली लाठी नाहीये. लोकशाही असताना तो आंदोलन दडपण्याचा प्रकार या ठिकाणी व्यवस्थेने केलेला आहे आणि अशा निषेध केलेला आहे. आमची मागणी आहे शासकीय याची आणि जे कोणी ज्याला आपण म्हणतो चुकीला माफी नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पेपर फुटीसारखं कुठलाही प्रकार होऊ नये त्याला आळा बसणं गरजेचं आहे. आणि आंदोलन शिकवणाऱ्या जे कोणी तथाकथित अधिकारी आहेत याच्या पुढील वकील मंडळींची नेमकी भूमिका काय असणार आहे? वकील मंडळी बघा संविधान रक्षक म्हणून आम्ही न्यायालयामध्ये झटत असतो, न्यायालयामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत असतो. परंतु आम्ही केवळ न्याय व्यवस्थेवरती विसंबून राहता कामा नये. जी प्रशासकीय यंत्रणा जी बाजूला आहे त्यांनी देखील याच्यामध्ये कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट न्यायालयाने होऊन वाटतं त्यामुळे आम्ही रस्त्यावर या ठिकाणी आलेलो आहोत. आमची जी मागणी ठीक आहे, जे सर्वसामान्य पालकांची मागणी आहे ती वकिलांची मागणी आहे. सुरक्षित एज्युकेशन व्हायला पाहिजे, पेपर फुटी व्हायला नाही पाहिजे, पैशाचे अपराध जे करतात त्यांच्यावर कडक शासन व्हायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशी कुठलीही हिंमत होता कामा नये, कुठलाही पेपर फुटता कामा नये, ही आमच्या वकिलांची देखील मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा